या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र अति थोर परमेश्वर देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो या सुंदर वेळेकरिता प्रभूजी. पवित्र देव बापा, आज हा पवित्र वार तू आमच्या आयुष्याला दिला प्रभूजी. तुझी भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी आम्हास दिली प्रभू. आम्हास एकत्र येण्याकरिता तू सहाय्य करत आहेस प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला प्रभू. देव बापा, तू आमची सर्व काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली परमेश्वर देव बापा. परमेश्वर देव बापा, तुझ्या पुरवठ्यासाठी, तुझ्या चांगुलपणासाठी प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी मनापासून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. देव बापा, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. तू आम्हा जाणतोस, ओळखतोस प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतो पवित्र देव बापा. प्रभू, आमची दुर्बलता तुझ्या समोर आहे माझ्या देवा. प्रभू, तू आमची क्षमा कर. पवित्र देव बापा, आम्हावरती दया कर आणि आज एक वार पुन्हा पवित्र देव बापा तुझ्या उपस्थितीने तू आम्हास आशीर्वादित कर. देव बापा, ती मोकळीकता तू आम्हास दे प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आज तुझ्या लेकरांची सर्व प्रकारची गरज पूर्ण करून तू प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. देव बापा, आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचं आहे, त्याकरिता देखील पवित्र देव बापा तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, जी आमची प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकावर तू दया कर. पवित्र देव बापा, त्यास उत्तम आरोग्य दे आणि आशीर्वादित कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यासही तू सुखरूप घेऊन ये. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांना उत्तम प्रकारचं वातावरण, जाणं येणं सुरक्षित करून पवित्र देव बापा तू आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवीत
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. उपासना संगीतामधून 342 नंबरचं जे गीत आहे, तू प्रिय हे प्रभू, हे गीत गात आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया आणि प्रभू देव बापाचे आभार मानूया. हे प्रभु तू प्रिय पा, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला जवी. तू प्रिय हे प्रभु तू प्रिय तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला जवी. हे प्रभु मी करी आनंद महान, हे प्रभु मी करी आनंद महान, निवर्णीन प्रेमळ तुझा स्वभाव, वर्णीन मी तुझे सुवंदित नाव. तू प्रिय हे प्रभु तू प्रिय पार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवी. या प्रिय प्रभुला मिळे ना समान, पृथ्वीत स्वर्गीय तो राजा महान, तुम्ही या सुवर्णिका हे येशू तू केले अखंडित तू प्रिय हे प्रभु तू प्रिय पा, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावी, संपूर्ण सृष्टीने मी तुला स्तवी. गीतकर्ता यामध्ये असं म्हणतात की तू प्रिय, या प्रिय प्रभूला मिळे ना सन्मान, पृथ्वीत स्वर्गीही तो राजा महान. जो परमेश्वर देव या पृथ्वीवर त्या स्वर्गामध्ये महान असा राजा आहे. गीतकर्ता म्हणतो की या प्रिय प्रभूला मिळे ना सन्मान. आहे का ही वास्तविकता? ही वास्तविकता आहे का की जो या पृथ्वीवरती आणि स्वर्गातही महान राजा आहे त्याला सन्मान मिळत नाही? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावरती चालत होता, अनेकदा आम्हाला त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी त्याचा अपमान करण्यात आला. आमच्या जीवनामध्ये देखील जेव्हा आम्ही देवाच्या वचनांचा अनादर करतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या त्या प्रिय प्रभूचं जे योग्य स्थान आमच्या जीवनात असायला पाहिजे ते देत नाही, अशाही त्या स्थितीमध्ये आम्ही कळत न कळत त्या प्रभूचा सन्मान करत नसतो. तुम्ही आणि मी आपल्याला आपल्या जीवनामध्ये झालेला छोटासाही अपमान कधीच सहन होत नाही, परंतु आज त्या प्रिय प्रभूकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो
तो पृथ्वीवरही आणि स्वर्गातही महान राजा आहे, परंतु त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वतःला एवढं नम्र केलं की त्याने सर्व गोष्टी आमच्याकरिता, आपल्या प्रत्येकाकरिता, आपल्या मंडळीकरिता त्याने सहन केलेले आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील त्याचपासून हे शिकायचं आहे आणि आपल्या जीवनामधून त्याला सन्मान देत आम्ही त्याचं गौरव करायचं. आणखीन एक गीत गाऊया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे 298 नंबरचं उपासना संगीतामधून, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या त्यावेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या ज्यावेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारयाला. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारयाला. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देवार वार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देवार वार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया आणि सोनू आज आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. देवबापाचे आभार मानते या सुवर्ण संधीसाठी. आपण स्तोत्रसंहिता 146 हा अध्याय काढूया. हे स्तोत्र असे म्हणते, परमेश्वराचे स्तवन करा. हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे स्तवन करेन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्यांचा प्राण जातो तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याचवेळी त्यांच्या योजनांचा शेवट होतो.
ज्याच्या सहाय्यास याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातले सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, भुकेल्यास अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर अंधळ्यास दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यास उभे करीतो. परमेश्वर धार्मिकांवर प्रेम करीतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग विपरीत करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोना, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. देवा पाचल्या वचनावर आशीर्वाद देव. स्तोत्रसंहिता 146 आपल्याला हे शिकवते की उपासनेमध्ये देवाची स्तुती करण्यासाठी आयुष्यभराची व वैयक्तिक वचनबद्धता समाविष्ट आहे, जी या समजुतीवर आधारित आहे की देव हा मदतीचा आणि आशेचा अंतिम स्तोत्र आहे, क्षणभंगूर मानवी नेते नाहीत. खरी उपासना ही देवाच्या निर्मात्या, न्यायदाता आणि आचारितीचा रक्षक या चरित्रावर विश्वासाची नैतिक आणि सक्रिय अभिव्यक्ती आहे आणि ती मृत्यूनंतरही चालू राहते. देवबाप वाचल्या वचनाला आशीर्वाद द्या. जो परमेश्वर देव आमच्या सहाय्यासाठी आमच्या सोबत आहे, जो आमची आशा आहे, त्या प्रभू परमेश्वराला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती आणि आराधना आपण करूया. सचमुच आज बहुत ही आनंद की बात है कि हम भक्ति करने के लिए इस स्थान पर उपस्थित हुए हैं. आज हम सभी खुश हैं जी. क्यों खुश है? आज का दिन प्रभु ने बनाया है ना. अच्छा, कि जो अपनी पृथ्वी है वो अगर 10% भी सूरज की ओर रहती थी उसका स्थान, तो शायद पृथ्वी झुलस चुकी होती थी और हम झुलस चुके होते थे. और 10% भी अगर वो चंद्र की ओर रहती थी तो शायद हम सभी ऐसे बर्फीले जम जाते थे, है ना. और 10% भी अगर थोड़ी सी तिरछी या घूमती थी वो, तो संपूर्ण जग भर में मतलब हवाएं चलती थी और रहना हमारा जीवन जो है वो थोड़ा सा अस्त व्यस्त हो जाता था. परंतु उसने बताया कि पृथ्वी स्थिर है, उसको जैसा काम करना चाहिए वो वैसा कर रही है. और वो वैसा क्यों कर रही है? क्योंकि परमेश्वर ने उसे बनाया है ना. परमेश्वर ने केवल शब्द मात्र से जिस संपूर्ण सृष्टि को रचा, इस सृष्टि की हर एक बात को उसने बनाया है ना. केवल शब्द मात्र से उसने कहा प्रकाश हो, प्रकाश हो गया. उसने जो कहा वो होते गया. सब चीज़ें इस शब्द मात्र से बनाई और कहा अच्छा है, और वास्तव में वो बहुत अच्छा है ना. और केवल मनुष्य को उसने अपने हाथ से बनाया और कहा बहुत ही अच्छा है ना. तो हमें उसकी स्तुति अपने शरीर से, प्राण से, आत्मा से, जैसा उसका वचन कहता है, करना चाहिए. मैंने एक गवाही दी थी एक आजी की कि वो उन्हें पढ़ना नहीं आता था और वो वृद्धावस्था में उन्होंने अपने मतलब यीशु मसीह का स्वीकार किया था, है ना. परंतु अपने परमेश्वर को जानने के लिए उन्होंने आई सीखी, उन्होंने बाइबल पढ़ने के लिए आई सीखी. आज हम जानते हैं, हमें पढ़ना आता है, हमें लिखना आता है, हम अपने परमेश्वर को भी भली भांति जानते हैं. तो आइए, परमेश्वर ने हमें मुख दिया है कि हम अपने मुखों को खोलकर उसकी स्तुति करें, है ना. परमेश्वर ने हमें हाथ दिए हैं कि हम ताली बजाकर उसका गुणगान करें, है ना. आइए, हमें जो कुछ भी परमेश्वर ने दिया है वास्तव में हम उसके लिए उस स्तुति रूपी सिंहासन को, जैसा कि वचन कहता है कि इज़राइल के स्तुति रूपी सिंहासन पर विराजमान है कौन? हमारा परमेश्वर. और वही स्तुति रूपी सिंहासन आज हमारे गीतों को गाने के द्वारा, है ना, ताली बजाने के द्वारा और अपना संपूर्ण मन, अपना संपूर्ण विचार इस भक्ति में उपस्थित रखने के द्वारा उसके लिए तैयार करेंगे. आइए हम उसके आभार मानेंगे इस गीत के द्वारा. आभारी आभारी. आभारी 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 आम्ही आभारी रे. आभारी
देवाची खूप आभार मानायला पाहिजे की त्यांनी आपल्याला हा सुंदरसा दिवस दाखवला आणि आपण त्याची महिमा केली पाहिजे. दुसऱ्या गीताद्वारे आपण त्याची स्तुती करूया. महिमा महिमा हो तेरी. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हरदम सहूंगा. तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हरदम सहूंगा. पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा, पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. तेरे मार खाने से, तेरे गाड़े जाने से, मौत पर भी विजय पाने से. तेरे मार खाने से, तेरे गाड़े जाने से, मौत पर भी विजय पाने से. सबका हुआ है उद्धार, सबको मिली नई जिंदगी. सबका हुआ है उद्धार, सबको मिली नई जिंदगी. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. खरंच आपण काही पण झालं, वाईटात असलो आपण किंवा आनंदात असलो तरी देवबापाची स्तुती करायला पाहिजे, त्याची नेहमी महिमा करायला पाहिजे. आणि खरंच तो आपल्याला त्याच्या राज्यासाठी बोलवत आहे, तर आपण तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडे तो आपल्याला बोलवत आहे, आपण त्याच्याकडे जायला पाहिजे. तिसरं गीत आपण गाऊया, तुझको बुलाए येशू राजा. तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा. तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा. बुझी हुई रूह लेके आजा, हो आजा. तेल मिले दिया लेके आजा. तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा. बुझी हुई रूह लेके आजा, हो आजा. तेल मिले दिया लेके आजा.
जोश में तू आजा, तेल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा, ओ आजा, तेल मिले दिया लेके आजा। खरंच आपण काही पण काम करताना, काही पण करताना त्याचा उपकार स्तुती केली पाहिजे आणि त्याचा आनंद म्हणजे आपला आनंद असला पाहिजे. आपण जे पण काही गोष्टी करत असताना पहिलं आद्यस्थान त्याला द्यायला पाहिजे आणि त्यांनी जे गोष्टी आपल्यासाठी ठरवल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आनंद करायला पाहिजे. पुढील गीत आपण गाऊया, प्रभू का आनंद है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, वो मेरा आनंद है एक दिल में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद है एक दिल में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा ये असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा ये असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ. असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शांति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शांति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद है एक दिल में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद है एक दिल में, वो मेरा सहारा है. खरंच आपल्याला खूप मोठा असा तो सहारा आहे. आपण त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट करू शकत नाही. यावेळेस आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपलं लक्ष त्याच्याकडे लावूया आणि त्यांनी आपल्यासाठी जे पण काही केलं
ते आपण आपल्या डोळ्यासमोर आणूया की आपण एवढं पापी असताना तरी पण आपल्याला त्यांनी आपल्या हातात घेतलं, आपल्याला जवळ घेतलं आणि आपण किती पण काही केलं तरी त्याची परतफेड नाही करू शकत. पण आपण आपला बेस्ट ट्राय त्याला द्यावा आणि त्याच्या आपण जवळ जाऊया, त्याला आपण त्याचा सहारा मागूया. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे सहारा
सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. खरंच आपण त्याच्या सहाऱ्याशिवाय काहीच करू शकत नाही. इथे आज आपण जे पण काही उभे आहोत ते त्याच्यामुळे उभे आहोत आणि आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी आपल्याला हा आजचा दिवस दाखवला आणि त्याच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एक बार येण्याची आपल्याला संधी दिली. आणि कित्येक लोक आहेत जे आजचा दिवस बघू नाही शकले असतील, पण देवापाणी आपल्याला हा सुंदरसा दिवस दाखवला म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया आणि आपण त्याला म्हणूया आपल्या जे पण काही प्रॉब्लेम्स असतील, जे पण काही आपल्याला दुखणं असेल ते त्याला दूर करायला सांगूया आणि त्याला म्हणूया की आम्हाला तुझी गरज आहे, तू ये आणि आमच्यासोबत तू राहा. असं आपण त्याला प्रार्थना करूया. आपण घुटण्यावर येऊन त्यातला पश्चातापाने प्रार्थना करूया की आम्हाला तुझी गरज आहे म्हणून. खूप धन्यवाद त्याला देऊया की त्यांनी आपल्याला इथे उभं राहण्याची पुन्हा एक बार संधी दिली म्हणून त्याचे खूप उपकार मानूया. आणि जे पण काही आजचं वचन येणार आहे ते त्याच्या हातात आपण देऊया आणि पुढील सर्व वेळ, पुढील सर्व काळ त्याच्या हातात देऊन येशूच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं यावेळेस आपण आपलं लक्ष लावूया. आज कलसेकरास पत्र अध्याय 3 आपण काढूया. कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 18 ते 21 पर्यंत मी वाचत आहे. कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 18 पासून 21 पर्यंत. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडेस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. परमेश्वर देवबाप, ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत. हे तुझं वचन ज्यावरती आज आम्ही मनन करीत आहोत प्रभू, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. तुझ्या वचनाचं सामर्थ्य पवित्र देव बापा तू आम्हावरती ओत. आमची सुधारणूक तू कर पवित्र देव बापा. आणि तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे देव बापा, त्याचं अद्भुत काम आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू कर. आम्ही सर्वजण स्वतःला पुन्हा एकदा तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण आहोत आणि नोव्हेंबर महिना जो आहे आपल्याला माहीत आहे की प्रामुख्याने आपण कुटुंबासंबंधाने विचार करत असतो. नोव्हेंबर महिना ज्यामध्ये आपण गृहसण साजरा करतो आणि गृहसण म्हटल्यानंतर जो घराचा सण आहे, कुटुंबाचा सण आहे. आणि म्हणून या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपला हा प्रयत्न असतो की आपण कुटुंबावरती, घरावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करावं. आणि म्हणून याही नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण नोव्हेंबर महिन्याकरिता जो आपला विषय असणार आहे तो म्हणजे कुटुंब. कुटुंब या विषयावरती आपण मनन करणार आहोत. आता कुटुंब या विषयावरती मनन करत असताना प्रामुख्याने आपण कोणत्या गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. या महिन्यामध्ये जेव्हा कुटुंब हा विषय आपण पाहत आहोत त्यावेळेला आपला प्रयत्न हा असणार आहे की आज ख्रिस्ती कुटुंबांसमोर ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, जी आमची वेगवेगळी प्रश्न आहेत, ज्यामुळं आज पुष्कळदा आम्ही दुःखी, निराश आहोत, पुष्कळदा एकटेपणा आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. कुटुंब आहे परंतु आमच्या जीवनामध्ये मात्र एकटेपणा आलेला आहे. असे अनेक प्रश्न, प्रकार हे
आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून या महिन्यामध्ये आपला प्रयत्न हा असणार आहे की कुटुंबावरती आपण विचार करणार आहोत. आणि कुटुंबावरती विचार करत असताना प्रामुख्याने कुटुंबाच्या समोर असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याकडं आपलं लक्ष आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, काय आहे या शास्त्रभागामध्ये? कोणाकोणाला सूचना देण्यात आलेल्या आहेत? पतीला सूचना दिलेली आहे. काय करायचं आहे पतीने? पतीने काय करायचं आहे? पुरुष वर्ग पतींनी काय करायचं म्हणून वचन सांगतं? पत्नी बरोबर भांडण करायचं, कठोर शब्दांमध्ये तिच्यासोबत बोलायचं, तिचा कुठंही कसाही अपमान करायचा, असं सांगितलेलं आहे का? काय सांगितलेलं आहे? पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवरती प्रीती करा. आणि फार सुंदर लिहिलेलं आहे की तिच्याबरोबर निष्ठुरतेने वागू नका. मग पत्नीला काय सांगितलेलं आहे? पत्नीला काय सांगितलेलं आहे? प्रभूमध्ये जसं उचित तसं आपल्या पतीच्या अधीन असा, तसं आपल्या पतीच्या अधीन असा. लेकरांना सूचना करण्यात आलेली आहे की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळू नका. आपल्या आई वडिलांना काही समजत नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हुशार झालेले आहोत, आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त समजतं. बरोबर ना? वचन हेच सांगतं ना? काय सांगतं मग वचन? काय करा तुम्ही? आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, कारण त्याद्वारे कल्याण आहे, वयोवृद्धी त्या ठिकाणी आहे. वडिलांसाठी पुन्हा एक सूचना त्या ठिकाणी आहे की तुम्ही आपल्या लेकरांना चिरडीस आणू नका. जर तुम्ही त्यांना चिरडीस आणाल तर ती खिन्न होतील. प्रियांनो, हा शास्त्रभाग जो आहे ना, या शास्त्रभागामध्ये आम्हाला नातेसंबंध पाहायला भेटतात. पती पत्नीचे नातेसंबंध पाहायला भेटतात, लेकरं आई वडील हे नातेसंबंध आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून आज जो कुटुंब हा विषय आपण पाहत आहोत, त्यामध्ये आज नातेसंबंध जो आहे त्यावरती आपण आपलं विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. मग माझा आता प्रश्न आहे की आमचे नातेसंबंध आज आमच्यासाठी समस्या आहेत काय? मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं? आपला फोकस कशावर असणार आहे? आपण कशावर लक्ष केंद्रित करणार आहोत? की आज ख्रिस्ती कुटुंब या नात्याने ज्या समस्या आज कुटुंबाच्या समोर आहेत त्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मग आज आपलं प्रतीक आहे नातेसंबंध. मग नातेसंबंध आज आपली समस्या आहे काय? काय उत्तर द्यावं आता? नातेसंबंध ही आपली आज समस्या आहे काय? दोन उत्तरं अपेक्षित आहे. काही म्हणतील हो, काही म्हणतील नाही. परंतु जर आम्ही नीट विचार केला तर आज आम्हाला असं लक्षात येईल की पुष्कळदा आम्हाला या भूतलावरती प्राप्त झालेली नातेसंबंध कधी कधी आम्हाला नकोशी वाटतात. असं वाटतं की हे आमचे नातेवाईकच नसते तर बरं झालं असतं. कधी कधी पती पत्नीला वाटतं की आम्ही लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. प्रियांनो, आजचा हा जो विषय आहे ना, थोडासा किचकट किंवा गुंतागुंतीचा अशा प्रकारचा आहे, परंतु हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आज आपल्या हे लक्षात येईल की अनेक विश्वासणारे त्यांच्या जीवनामध्ये एकटे आहेत. कुटुंब आहे परंतु तरीही ते एकटे पडलेले आहेत. आज ज्यावेळेस आपण
कुटुंबांकडे पाहतो त्यावेळेला भावाभावांमध्ये, कुटुंबांमध्ये, नातेसंबंधांमध्ये असणारे वाद, भांडणं, विकोपाला गेलेली वाद आज आम्हाला दिसून येतात. पुष्कळदा आम्हाला आमचे लोक, आमचे नातेसंबंध हे नकोसे वाटू लागतात. आणि म्हणून प्रियांनो, हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेले जी नातेसंबंध आहे ते आमच्यासाठी समस्या नाही हे आम्ही समजून घ्यावं. ते आमच्यासाठी समस्या नाही, ती आमची अडचण नाही. जर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेसंबंधांमुळं जर आज आम्ही दुःखी आहोत, जर आम्ही निराश आहोत, जर आम्ही हताश आहोत, जर आज आम्हाला ते नकोसे वाटतात, तर प्रियांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात करण्याची संधी आम्हाला परमेश्वर देवबापाचं वचन हे प्राप्त करून देतं. आणि म्हणून नातेसंबंध आज विश्वासणाऱ्यांसमोर फार बोटावर मोजण्यासारखे कुटुंब समोर येऊ शकतात की जे म्हणतील की आमच्या कुटुंबात, आमच्या नातेसंबंधांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये आमचे कोणाशीच वाद नाहीत. फार क्वचित बोटावर मोजण्यासारखे कुटुंब सापडले तर सापडले. बहुतांश कुटुंबांमध्ये आज आम्हाला वाद, भांडणं ही आम्हाला पाहायला भेटतात. पुष्कळदा रक्ताचे नाते जे आहेत ते एकमेकांशी आज बोलत नाही. कधी कधी तर कितीतरी वर्ष लोटून गेलेले आहेत, परंतु आम्ही बोलत नाहीये. प्रियांनो, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, या आमच्या आध्यात्मिक जीवनावरती, त्या आमच्या आशीर्वादांवरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हा विषय जो आहे, ही जी समस्या जी आहे ती आज आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, ज्यावरती आम्ही विचार करणं, मनन करणं आणि काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रियांनो, नातेसंबंध, प्रत्येकाला नातेसंबंध आहेत. नातेसंबंध जे आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची नातेसंबंध आम्हाला पाहायला मिळतात. परंतु या प्रत्येक नातेसंबंधासाठी ज्या गोष्टी घातक आहेत, ज्यामुळं आज नातेसंबंध बिघडलेले आहेत, ज्यामुळं आज भाऊ भावासोबत बोलत नाही, ज्यामुळं आज पती पत्नीचं नातं जे फार सुंदर आणि एकमेकांना आनंद देणारं असायला पाहिजे, आज ते जे नातं आहे कुठंतरी त्यामध्ये तो आनंद, ते सर्व प्रकारचं जे सुख आहे आम्ही गमावत आहोत. त्याला कारण काय आहे? समस्या काय आहे? कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरती आम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे? जर आम्ही यादी बनवली तर ती यादी फार मोठी होऊ शकते, परंतु मी दोनच गोष्टी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आमचा मीपणा. नातेसंबंधांमध्ये कडूपणा निर्माण करणारी जर कुठली गोष्ट असेल तर तो आमचा मीपणा. आमच्या मीपणामुळं आज आमचे अनेक नातेसंबंध आम्हाला बिघडलेले दिसतील. प्रत्येक मनुष्यामध्ये हा मीपणा आढळून येतो. असं कोणीच म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये मीपणा नाही. त्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्हाला माहीत आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये मीपणा हा आहे. आणि हा मीपणा जो आहे ना, हाच मीपणा आज आम्हाला आमच्या नातेसंबंधांना बिघडविण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी, खराब करण्यासाठी सर्वात मूळ कारण आम्हाला ते दिसून येतं. सगळ्यात मूळ कारण काय आहे? का नातेसंबंध बिघडलेले आहे
तर त्या नातेसंबंधांमध्ये ज्या दोन व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत त्या दोघांच्या ठाई आढळून येणारा मीपणा. मीच का, मी काहीतरी विशेष आहे, माझी चूकच नाही, मी मला माझं, ही प्रवृत्ती प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिले नातेसंबंध कुठं बिघडलेत, कुठं बिघडले आठवतं का कोणाला? एदेन बागेमध्ये पहिले नातेसंबंध बिघडलेत. त्याला कारणीभूत कोण, काय होतं? हा, सुरू आहे ना, मी जबाबदार नाही त्याला, ती जबाबदार आहे. प्रियांनो, त्याच्याही आधी सर्वात पहिले जे नातेसंबंध बिघडले ते म्हणजे स्वर्गामध्ये. ज्या दूताला परमेश्वराने बनवलेलं होतं, ज्यावेळेस त्याला असं वाटू लागलं की मी काही कमी आहे का, मी देवासमान आहे, मला ते स्थान का मिळू नये, मीपणा आला. काय करण्यात आलं? स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. मीपणा. देव आणि हा जो दूत आहे आज मनुष्याचा सर्वात मोठा वैरी, शत्रू, ज्याची एकच इच्छा आहे की मनुष्याला या जगामध्ये पाहिजे तर खूप सुख मिळालं तर हरकत नाही, परंतु या मनुष्याने देवाच्या सहवासात राहू नये, या मनुष्याने देवाबरोबर स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू नये, म्हणून जो सतत आणि सतत मनुष्याच्या विरोधात काम करतो तो सैतान, तो दूत, दियाबल, ज्याला परमेश्वरानेच बनवलेलं होतं, जो परमेश्वराच्या आराधनेमध्ये अग्रसर होता, पुढारी होता, परंतु ज्यावेळेस मीपणा आला नातेसंबंध बिघडले आणि त्याला खाली टाकण्यात आला. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा, तुम्ही हे फळ खाल तर कोणा समान व्हाल? देवा समान व्हाल. तुम्हाला बरं वाईट कळू लागेल, तुम्ही देवा समान व्हाल. खाल्लं फळ खाल्ल्यानंतर आदाम म्हणतो माझी चूकच नाही, तूच मला स्त्री दिली, तिने मला खाऊ घातलं. स्त्री म्हणती माझी चूकच नाही, त्या सापाने मला भुरळ घातली. मी चूक नाही, मी बरोबर आहे, माझंच बरोबर आहे. मीपणा. प्रियांनो, याचा परिणाम आम्हाला काय दिसून येतो? एदेन बागेतून त्यांना बाहेर काढण्यात आला, संबंध बिघडले. जगामध्ये जो सर्वात पहिला वध झाला, खून झाला, कोणाचा? हाबेलाचा. कोणी केला? काईनाने केला. काईन हाबेलाचा कोण होता? भाऊ होता. का बरं खून केला बरं? काही दोघांमध्ये वैर होतं का? शत्रू होते का ते एकमेकांचे? फक्त काय निमित्त झालं? देवाने त्याचं अर्पण स्वीकारलं, माझं अर्पण स्वीकारलं नाही. माझा मीपणा, माझा इगो कुठंतरी दुखावल्या गेला. त्याचा परिणाम माझ्या मनामध्ये राग, त्याचा परिणाम माझ्या मनामध्ये द्वेष, आणि परिणाम पाप त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. प्रियांनो, मीपणा आणि इगो, प्रियांनो, आज जर आम्ही आमच्या जीवनामध्ये, या जगामध्ये आम्हाला अनेक नातेसंबंध असतानाही जर आम्ही एकटे पडलेले आहोत, तर प्रियांनो आम्हाला पुनर्विचार करण्याची गरज आहे. जर आमचे नातेसंबंध बिघडलेले आहेत तर आम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी, नीट करण्यासाठी पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि हा विचार करत असताना आम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ख्रिस्ती जीवन हे मीपणाचं जीवन नाही. ख्रिस्ती जीवन माझंच बरोबर आहे असं ख्रिस्ती जीवन नाही. माझी काही चूकच नाही हे ख्रिस्ती जीवन नाही. मी काही कमी नाही हे ख्रिस्ती जीवन नाही. हे ख्रिस्ती जीवन नाही. मला माझ्या मीपणावरती, माझ्या इगोवरती मला
काम करायला पाहिजे, मला त्यावरती नियंत्रण मिळवायला पाहिजे. मग याकरिता बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे ना, त्याचं फार सुंदर वाक्य आहे. फार सुंदर रीतीने बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या शिष्यांना सांगतो. काय सांगतो तो? माझा ऱ्हास व्हायचा झाला पाहिजे आणि त्याची वृद्धी झाली पाहिजे. काय परिस्थिती होती त्याच्यासमोर? योहानाचे शिष्य त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, सर्वजण त्या येशूच्या मागे चाललेत. जे लोक पूर्वी आपल्याकडे येत होते, ज्यांना आपण बाप्तिस्मा देत होतो, आता लोक आपल्याकडे नाही आहेत. लोक कोणाच्या मागे चाललेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चाललेत. ज्याचा बाप्तिस्मा आपण तिथं केला, लोक त्याच्या मागे चाललेत, त्याच्या मागे गर्दी होत आहे. योहानाला असं वाटायला नव्हतं पाहिजे का? अरे, मी त्याचा बाप्तिस्मा केला, लोकांनी माझ्या मागे यायला पाहिजे. मी कमी आहे का? मी कमी आहे का? परंतु योहान काय म्हणतो? माझा ऱ्हास व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये माझा मीपणा जो आहे ना, त्याचा ऱ्हास झाला पाहिजे, ते संपत गेलं पाहिजे आणि माझ्या ख्रिस्ताची वृद्धी माझ्यामध्ये झाली पाहिजे. प्रियांनो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे ना प्रियांनो, तिचे या भूतलावरील नातेसंबंध देखील हे चांगले आणि आशीर्वादित असतात. कारण मग त्या ठिकाणी मीपणाला जागा उरत नाही, त्या ठिकाणी ख्रिस्ताला जागा उरते. आणि ज्यावेळेस ख्रिस्त आमच्यामध्ये वाढतो ना, ज्यावेळेस ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये वाढतो ना, ज्यावेळेस त्याच्या आत्म्याची फळं आमच्यामध्ये वाढतात ना प्रियांनो, आम्ही प्रत्येकाचा स्वीकार करण्यासाठी, आमच्या वैऱ्यांवर, आमच्या शत्रूंवरती प्रीती करण्यासाठी आमची तयारी त्या ठिकाणी झालेली असते. परंतु जर माझा मीपणा जर मी पकडून ठेवलेला आहे ना, जर मी त्याला बिलगून आहे ना, तर मी माझ्या वैऱ्यांवर, माझ्या शत्रूंवरती कधीच प्रेम करू शकणार नाही. वैरी आणि शत्रू तर फार लांबचे राहिलेत प्रियांनो. पुष्कळदा आमचे जवळचे लोक, आमचे रक्ताचे नातेसंबंध, ते देखील प्रियांनो आम्ही जवळ करू शकणार नाही. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की माझा ऱ्हास व्हावा आणि त्याची वृद्धी माझ्यामध्ये व्हावी. दुसरा जो स्वभाव या नातेसंबंधांसाठी फार घातक आहे, तो म्हणजे स्वार्थीपणा. स्वार्थीपणा आज आपल्या प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारे याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो. स्वार्थीपणा, नातेसंबंधांमध्ये आलेला स्वार्थीपणा, नातेसंबंधांचा गैरफायदा घेणे, स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करणे, ही जी प्रवृत्ती आहे, हा जो स्वभाव आहे, तो देखील नातेसंबंधांसाठी मोठा घातक आहे. आज त्याहीमुळं अनेकदा आम्ही आमच्या लोकांपासून दूर झालेलो आम्हाला दिसून येईल. प्रियांनो, स्वार्थीपणा शास्त्रात आहे का याचं एखादं उदाहरण? स्वार्थामुळं बिघडलेले नातेसंबंध आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येतात का? जसं मीपणासाठी आम्हाला काईन हाबेलाचं उदाहरण आहे, आदाम हवा आहे, सैतान त्या ठिकाणी आहे. या स्वार्थीपणासाठी तुम्हाला शास्त्रातला एखादा प्रसंग आठवतो का? एखादं कुटुंब आठवतं का की ज्या ठिकाणी स्वार्थामुळं त्या ठिकाणी एकटेपणा दिसून येतो? आठवतं? कोणाचं कुटुंब आठवतं? याकोब. कोणाला फसवलं त्यांनी? आपल्या बापाला फसवलं. काय स्वार्थ होता? आपल्या भावाला फसवलं, आपल्या बापाला त्याने फसवलं. स्वार्थी स्वभाव. काय झाला या स्वार्थीपणाचा परिणाम? आपल्या बापाला, आपल्या आईला, आपल्या भावाला, आपल्या कुटुंबाला सोडून पळून जावं लागलं. पळून जावं लागलं. एकटेपणामध्ये आपलं आयुष्य, एकटेपणामध्ये आपल्या आयुष्याची बरीच वर्ष त्याला त्या ठिकाणी घालवावी लागलीत. प्रियांनो, नातेसंबंध त्या ठिकाणी बिघडलेत. याकोबाचं उदाहरण आमच्या समोर आहे. शाऊल आणि दावीद आपल्याला माहीत आहे. शाऊल आणि दावीद यांच्याही संबंधाने ज्यावेळेस तुम्ही
शाऊल आणि दावीद यांच्या नातेसंबंधांकडे ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना, त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की शाऊल जो आहे हा किती स्वार्थ बुद्धीने दाविदासोबत वागतो. स्वार्थ बुद्धीने. प्रियांनो, स्वार्थ जो आहे ना हा आमच्या नातेसंबंधांसाठी घातक अशा प्रकारे आम्हाला दिसून येतो. आम्हाला माहिती आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे ना हे स्वार्थीपणाचं जीवन नाही आहे, तर ख्रिस्ती जीवन हे इतरांसाठी जगण्याचं जीवन आहे. इतरांना त्या ख्रिस्ताकडं घेऊन येण्याचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन जे आहे हे स्वतःसाठी नसून हे देवासाठी असणारं जीवन आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे ते जीवन आहे ज्यामध्ये मीपणाला जागा नाही, ज्यामध्ये स्वार्थ बुद्धीला जागा नाही. आम्हाला माहिती आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याने केवढं मोठं उदाहरण स्वतःच्या जीवनामधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आम्हा समोर त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आम्ही आहोत त्याचं अनुकरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. जे नाते संबंध आम्हाला प्राप्त झालेले आहेत प्रियांनो, त्यामधून मीपणा आम्हाला बाजूला करायचा आहे, त्यामधून स्वार्थीपणा आम्हाला बाजूला करायचा आहे. नातेसंबंध काय नातेसंबंधांसाठी घातक आहे हे आम्ही पाहिलं. अजूनही बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी येतील, परंतु मी दोनच गोष्टी तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवल्यात. उपाय काय आहे नातेसंबंध दुरुस्त होण्यासाठी, बिघडलेले नातेसंबंध नीट करण्याचा उपाय काय आहे, मार्ग काय आहे, कशा प्रकारे आज आम्ही आमचे या भूतलावरती बिघडलेले नातेसंबंध दुरुस्त करू शकतो, नीट आम्ही करू शकतो. सगळ्यात पहिले प्रियांनो, नातेसंबंध जे आहेत ना ते आम्हाला समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जगातील सर्वात पहिलं नातेसंबंध कोणतं? काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? जगामधलं सगळ्यात पहिला नातेसंबंध कोणता? काय उत्तर द्याल? देव आणि आदाम, ज्याला आपण असं म्हणूया की देव आणि मनुष्य. जगातलं सगळ्यात शेवटचं नातं कोणतं आहे? जगातलं सगळ्यात शेवटचं नातं कोणतं आहे? काय उत्तर द्याल? देव आणि मनुष्य. जगातलं सगळ्यात पहिलं नातं देव आणि मनुष्य आहे. जगातलं सगळ्यात शेवटचं नातं देखील देव आणि मनुष्य आहे. याच्यामध्ये आहे पती पत्नीचं नातं, याच्यामध्ये आहे भावाभावांचे नातेसंबंध, सासू सुनांचे नातेसंबंध, आणि मग एक फार मोठी आमची यादी तयार होते ज्यामध्ये आमचे रक्ताचे नाते आहेत, आमच्या जवळचे नाते, आमच्या दूरचे नाते, आमचे मित्रांचे नाते, सर्व प्रकारचे नाते यामध्ये आहेत. कोणत्या नात्यांच्या मध्ये? अल्फा आणि ओमेगा, देव आणि मनुष्य हे पहिलं नातं आणि शेवटचं देखील तेच, आणि त्याच्यामध्ये बाकी सगळं आहे. प्रियांनो, ह्यामध्ये असणारे आमची जी नातेसंबंध आहेत ना त्याचा परिणाम आमचं जे देवाबरोबरचं नातं आहे ना त्यावरती होऊ देऊ नका. समजतं मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? या जगामध्ये आम्हाला प्राप्त झालेली नातेसंबंध ही सार्वकालिक अशा प्रकारची नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्तासमोर एकदा प्रश्न विचारण्यात आला. काय प्रश्न विचारण्यात आला? ज्यांचा पुनरुत्थानावरती विश्वास नव्हता ते म्हणतात एका स्त्रीचं लग्न 7 जणांबरोबर झालं आणि मग ती स्वर्गात गेल्यानंतर ती कोणाची पत्नी ठरेल? प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं त्यांना? स्वर्गात विवाह करून देत नाही आणि विवाह करून घेत नाही. त्या स्वर्गात दुसरं नातं नाही प्रियांनो, त्या स्वर्गात दुसरं नातं नाही. या जगामध्ये जी नाते आम्हाला प्राप्त झालेली आहेत ना त्या नात्यांमुळं आमचे जे देवाबरोबरचे नाते आहेत ना ते बिघडू देऊ नका. ज्यावेळेस आमचे जगामधले बिघडलेले नातेसंबंध आहेत
प्रियांनो त्याचा कुठं ना कुठं परिणाम हा आमच्या आणि देवाबरोबरच्या नातेसंबंधांवरती होत असतो. आणि म्हणून आज आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की देव आणि मनुष्य हे जे नाते आहे ह्याला आम्हाला आमच्या जीवनामध्ये जास्त महत्त्व द्यायचं आहे. आणि या जगातील नातेसंबंधाचा परिणाम त्यावरती होऊ नये याकरिता आम्हाला जपायचं आहे. आमचे नातेसंबंध जे आहेत ना प्रियांनो, ते आमच्याकरिता आशीर्वादांचे माध्यम आहेत. तुम्हाला कदाचित हे नवल वाटेल, परंतु आज आमचे ज्यांच्याबरोबर नातेसंबंध बिघडलेले आहेत ते आमच्यासाठी आशीर्वादाचे माध्यम आहेत. त्यांच्याविषयीचा राग, त्यांच्याविषयीचा द्वेष आपल्या मनामध्ये बाळगू नका. स्तोत्र 133 किती सुंदर रीतीने सांगतं ना, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे हे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखं ते आहे. सियोन डोंगरावर हार्मोन पर्वताचे जे दहिवर त्या ठिकाणी येतं त्यासारखं ते आहे. आणि फार सुंदर त्या ठिकाणी तो म्हणतो, कारण त्या ठिकाणी देवाने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलेलं आहे. आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला प्राप्त झालेले नाते हे तुमच्याकरिता माझ्याकरिता प्रियांनो आशीर्वादाची माध्यम आहेत. आशीर्वादाचं माध्यम ते आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही का बरं राग करतो? आम्ही का बरं राग करतो? आज आमचे नातेसंबंध पुष्कळदा का बिघडलेले असतात? त्याने माझ्या मनासारखं केलं नाही, तो माझं ऐकत नाही, माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही. प्रियांनो, आम्ही या अशा गोष्टींमुळं आमचे जे नातेसंबंध आहे ते आम्ही बिघडवून घेण्याचा त्या ठिकाणी बिलकुल प्रयत्न आमच्याकडून होऊ नये. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही हे समजून घ्यावं. मी तुम्हाला मग सांगितलं की पुष्कळदा जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये हा अनुभव घेतो की आमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीकडून ज्यावेळेस आम्ही दुखावल्या जातो, ज्यावेळेस आमच्या नातेसंबंधांमध्ये आमचा गैरफायदा घेतला जातो, जेव्हा आमच्या नातेसंबंधांमध्ये आमचं फार मोठं नुकसान केलं जातं, आम्ही पुष्कळदा त्यांच्यापासून दूर होऊन जातो. पुष्कळदा कळत न कळत आपल्या मनामध्ये राग आणि द्वेष त्यांच्यासाठी बाळगून असतो. का? कारण त्यांनी आमचं नुकसान केलेलं आहे. मला सांगा, दावीद आणि शाऊलाचं काय नातं होतं? दावीद आणि शाऊल यांच्यामध्ये काय नातं होतं? दावीद हा शाऊलाचा जावई होता. काय केलं शाऊल? कसा वागला दाविदाबरोबर? स्वार्थ बुद्धीने वागला. शाऊलामुळं दाविदाला त्याच्या जीवनामध्ये खूप सहन करावं लागलं, खूप सहन करावं लागलं, पळावं लागलं, लपावं लागलं. पुष्कळ काही दाविदाने शाऊलामुळं सहन केलं. तरी दाविदाने शाऊलावरती हात घातला का? नाही घातला प्रियांनो. आणि त्यासाठीच दाविदाला देवाच्या मनासारखं म्हटलं जातं. तुम्हाला आणि मला देवाच्या मनासारखं बनायचं आहे काय? तर प्रियांनो, असे आमचे लोक, आमचे असे नातेसंबंध ज्यांनी आमचं खूप नुकसान केलं, ज्यांनी आमचा खूप गैरफायदा घेतला, प्रियांनो, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये राग आणि द्वेष बाळगून ठेवू नका. राग आणि द्वेष बाळगून ठेवू नका. तर प्रभूकरिता त्यांना क्षमा करा आणि ख्रिस्तार्पण मस्तू करा. हे आमच्यासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी फार आशीर्वादाचं आहे. प्रियांनो, यौसेपाने आपल्या भावांचा किती राग करायला पाहिजे होता बरं? किती द्वेष करायला पाहिजे होता आपल्या भावांचा?
है ना. यौसेपाने आपल्या भावांना पाहिल्या त्यांचा वध करून टाकावा एवढा अधिकार यौसेपाकडं होता. आपल्या भावांमुळं यौसेपाने काय काय गमावलं. आपलं कुटुंब त्याने गमावलं, आपले लोक यौसेपाने गमावले, एकांतात एकटेपणात त्याला जीवन जगावं लागलं. काय नाही यौसेपाने सहन केलं आपल्या भावांमुळं. द्वेष केला का त्याने त्यांचा? द्वेष केला का? द्वेष नाही केला. देवाचे लोक हे द्वेष करणारे नसतात प्रियांनो. देवाचे लोक हे क्षमा करणारे आणि प्रेम करणारे असतात. आम्हाला आमच्या नातेसंबंधांचा द्वेष आणि राग करायचा नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला प्राप्त झालेले नातेसंबंध जे आहेत ना ते आमच्यासाठी आशीर्वादाची कारणं आहेत, आशीर्वादाची माध्यम आहेत. यौसेप आशीर्वादित झाला, मोठ्या हुद्द्यावर पोहोचला. कोणामुळं? तुम्ही म्हणाल देवामुळं. बरोबर आहे, परंतु सुरुवात कोणी करून दिली? त्याच्या भावांनी जर त्याचा द्वेष केला नसता, त्याच्या भावांनी जर त्याला खड्ड्यात टाकलं नसतं, त्याच्या भावांनी जर त्याला विकून टाकलं नसतं, तर यौसेप मिस्राचा अधिकारी झाला असता का? नसता झाला प्रियांनो. कधी कधी परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे नातेसंबंध, कधी कधी देव आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे लोक ठेवतो की जे आम्हाला नकोसे वाटतात, परंतु प्रियांनो ते आमच्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं कारण होऊ शकतात. म्हणून राग करू नका, द्वेष करू नका, तर ख्रिस्तासाठी, त्या परमेश्वरासाठी तुमचं जीवन जगा. त्या परमेश्वरासाठी, त्या ख्रिस्तासाठी आम्हाला आमचं जीवन त्या ठिकाणी जगायचं आहे प्रियांनो. नातेसंबंध आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आमचे नातेसंबंध जे आहेत ना ते आमच्याकरिता आशीर्वादाचं माध्यम आहे. आणि शेवटची बाब त्यामध्ये मी तुम्हाला आणखीन ही सांगेल की काय उपाय आहे बिघडलेले नातेसंबंध नीट करण्यासाठी. देवाचं वचन हा आमचा उपाय आहे. देवाचे वचन हा आमचा उपाय आहे. देवाच्या वचनांप्रमाणे आपली भूमिका पूर्ण करा, बाकीचं काम देवाला करू द्या. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, काय सांगतो पाऊल? पत्नीने पतीच्या अधीन असावं. अधीन रहा, बाकीचं देवाला पाहू द्या. पतीने पत्नीवरती प्रीती करायची आहे, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका, निष्ठुरतेने तिच्याशी बोलू नका. पुष्कळदा आम्हाला हा सराव झालेला असतो, हा आमचा स्वभाव झालेला असतो की आम्ही बाहेर तर फार चांगलं बोलतो, परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या पत्नीबरोबर बोलतो ना तर कधी कधी फार निष्ठुरतेचं असं आमचं बोलणं आणि आमचं वागणं असतं. नका करू, नका करू, नका बोलू त्याप्रमाणे. देवाला देवाचं काम करू द्या. लेकरांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही कितीही समजदार झालात, तरीही देवाचं वचन सांगतं की आई वडिलांच्या आज्ञा पाळा. तर तुम्हाला ही देवाकडून मिळालेली आज्ञा आहे, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. देवाचं वचन मला माझ्या भावावरती प्रेम करायला सांगतं. माझ्या देवाचं वचन आपल्या भावाचे दोष काढू नको म्हणून सांगतं. मला माझ्या भावासोबत तसंच वागायचं आहे. आम्हाला प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे इतकं सुंदर आहे की या जगामध्ये जे प्रत्येक नातं आम्हाला प्राप्त होतं ना, त्या नात्यामध्ये आम्ही कसं वागायचं आहे, आमची काय भूमिका असायला पाहिजे, हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्याप्रमाणे करा, वचनाप्रमाणे आपली भूमिका पूर्ण करा, बाकीचं सगळं देवावरती सोडा. तो परमेश्वर देव अद्भुत रीतीने तुम्हाला आशीर्वादित करणारा आहे. देवाने नातेसंबंध उगाच दिलेले नाही. देवाने नातेसंबंध उगाच दिलेले नाही. असे लोक जे तुम्हाला तुमच्या अवतीभोवती नकोसे वाटतात, ते देवाने त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, उगाच ठेवलेले नाहीत. परमेश्वराकरिता
त्या परमेश्वराकरिता त्याच्या वचनांप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व देवावरती सोपवून द्या. पहा, परमेश्वर देव आम्हाला या भूतलावरती केवढा मोठा आशीर्वाद देतो. मित्रांनो, ही आमची साक्ष असू शकते की ज्यांच्याशी पूर्वी मला बोलावंसं वाटत नव्हतं तेच माझ्या जीवनामध्ये फार मोठ्या आनंदाचा कारण झालेले आहे. परमेश्वर देव प्रियांनो या भूतलावरती आम्ही असताना आमचं कल्याण करणारा परमेश्वर आहे. त्याच्यासाठी आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. या जगामध्ये प्राप्त झालेले नातेसंबंध ही आमची समस्या नाही, ही आमची समस्या नाही. जर नातेसंबंधांमुळं आज आम्ही दुःखी आहोत, जर आम्ही निराश आहोत, जर आम्हाला एकटेपणा आहे, तर प्रियांनो परमेश्वराच्या सहवासात बसा, पुनर्विचार करा, एक नवीन सुरुवात करा आणि बाकी सर्व काही परमेश्वरावरती सोपवून द्या. पहा, परमेश्वर देव हा किती अद्भुत रीतीने आम्हाला आशीर्वादित करणारा आमचा परमेश्वर आहे. देवबाप या वचनांच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करूया. आपले डोळे बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आमच्याकडं आमच्यासाठी आहे, आज देवबापाचं वचन माझ्यासोबत काय बोलत आहे ते समजण्याचा आणि ते स्वीकारण्याचा प्रयत्न आपण करूया. नेहमी लक्षात ठेवा की सर्वात पहिले मी देवाचा आहे. देवाबरोबरचे असणारे नातेसंबंध कुठल्याही गोष्टींमुळं, कुठल्याही इतर नात्यांमुळं बिघडू देऊ नका. देवाबरोबर असणाऱ्या नात्याकरिता सर्व ख्रिस्तार्पण वस्तू करत आम्ही त्याच्याबरोबर चालावं. मला परमेश्वराचं वचन जे करण्याकरिता सांगतं ते मी करावं. पवित्र देवबापा, आज त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. देवबापा, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर राजा. होय पवित्र देवबापा, आज आम्ही तुझे आभार मानतो जे नातेसंबंध आम्हाला या जगामध्ये प्राप्त झालेले आहेत. परमेश्वर देवबापा, आज आमची प्रार्थना आहे, आमची नातेसंबंध जर बिघडलेली आहेत तर परमेश्वर देवबापा ती आम्हाला नीट करता यावी म्हणून तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. देवबापा, तू प्रत्येकाचं सहाय्य कर आणि या भूतलावर तू प्रत्येकाचं कल्याण कर प्रभू. तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. उभं राहूया, पुणे शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देवा ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.